नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा मोत्यांचा मोर कसा बनवायचा आहे हे मी शिकवत आहे. माझ्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये मी इथपर्यंत मी तो शिकवलेला आहे. आता इथून पुढचा भाग मी या व्हिडिओमधून आपल्याला सांगणार आहे. चला तर मग हा मोत्यांचा मोर कसा बनवायचा ते आपण बघूया. आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता सुरुवात करताना हा एक मोती सोडून ह्या दुसऱ्या मोत्यामध्ये मी तंगूस आणलेला आहे आणि इथे आता हे 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहे आणि त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतलेली आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती, विणताना हे आपण चौफुले नेहमी जसे विणतो तसेच विणून घ्यायचे आहे. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2, आता इथे मात्र जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा गुलाबी घ्यायचा आहे. असे 2 मोती घेतले. विणताना परत सेम. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. हे आपलं डिझाईन आता संपत आलेलं आहे, त्यामुळे इथे आता क्रीम कलरचे मोती आपण जास्त वापरणार आहोत. या मोत्यातून वरच्या दिशेने इथे आता परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलर आणि मग हा गुलाबी. इथे आता हे 1 2 3 4 5 आणि 6च चिंतामणी कलरचे मोती ठेवायचे आहेत आणि इथपर्यंत म्हणजे ह्या मोत्यापर्यंत आपल्याला 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. हा एक मोती सोडून दिलेला आहे आणि इथपर्यंत मी क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेतलेला आहे. आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 मोती असे तिरके आलेले आहेत, म्हणजे इथे आपण एक चौफुला कमी केलेला आहे. आता ही ओळ अतिशय महत्त्वाची आहे. इथून पुढे आपण पिसाऱ्याला खालच्या सुरुवात करणार आहोत ह्या ओळीपासून. तर आता इथे तंगूस आहे, तो आपल्याला 1 2 3 हे 3 मोती सोडून ह्या चौथ्या मोत्यात घेऊन यायचं आहे. इथे 1 2 3 मोती सोडून या चौथ्या मोत्यामध्ये उजव्या साईडला आपला तंगूस आलेला आहे. आता इथे आपण हे 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे
त्याच मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची विरुद्ध बाजूने. या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून सगळ्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक आणि हा एक. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. सेम विणायचे. परत 2 क्रीम कलरचे मोती. परत ह्या सगळ्या मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे अशी. आता इथे परत हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. या मोत्यातून काढून घ्यायचं आहे. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे मी व्यवस्थित बघा, इथून पुढे थोडंसं आता आपलं डिझाईन चेंज होणार आहे. आता इथे 1 2 3 आणि 4 हा आपला चौथा चौफुला तयार झालेला आहे इथे. तर ह्याच्या इथे पुढे न विणता त्याच चौथ्या चौफुल्यातून वरच्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेतली. इथे परत 3 क्रीम कलरचे मोती. 1 2 आणि 3. म्हणजे ह्या चौथ्या जो आपण 1 2 3 4 चौथा चौफुला केला आहे तयार, त्याच्यावरती अजून एक चौफुला मी तयार करून घेतला आहे असा. हा आपला एक चौफुला तयार झालेला आहे. आता ह्या मोत्यात इकडे तंगूस आहे. ह्या मोत्यामध्ये आपल्याला तो तंगूस घेऊन जायचा आहे. तर त्यासाठी आता मी हे असं इकडनं मोत्यातून काढून नेणार आहे. ह्या मोत्यात मी सुई आणलेली आहे. ह्या न आणता ह्या मोत्यात आणलेली आहे. आता आपण ह्या साईडलाच विणत जाणार आहोत. इथून खाली आपला असा पिसारा तयार होणार आहे मोराचा. तर आता इथून ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. तर इथे हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि हा जो मोती आहे या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची आहे. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या पण मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 आणि 2. आता इथून पुढचं आपण हे क्रॉस स्टिचचं जे पॅटर्न आहे त्या पॅटर्नने आपण विणत जाणार आहोत. परत आता हे 2 मोती राहिले त्याच्यातून पण सुई काढून घेतली. आता इथे अजून 2 क्रीम कलरचे मोती. परत ह्या 2 मोत्यातून सुई मी अशी काढून घेतली. 1 आणि
2. आता ह्या मोत्यात वरच्या साईडने अशी सुई काढून घेतली. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे. आता ह्या मोत्यात हा एकच मोती आहे, त्याच्यातून पण सुई काढून घेतली. आता इथे आपण 3 मोती घेणार आहोत. त्यातला हा एक क्रीम कलरचा, गुलाबी आणि परत हा एक क्रीम कलर. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे परत 3 मोती घ्यायचे. त्यातला हा एक निळा घ्यायचा आहे आणि हे 2 क्रीम कलरचे आणि परत त्याच मोत्यामधून सुई काढून घ्यायची. म्हणजे आता हा गुलाबी मोती आहे, त्याच्यावरती हा चिंतामणी कलरचा मोती आलेला आहे. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती. आता हे क्रॉस स्टिच पॅटर्नने सगळं विणून घ्यायचं आहे. इतका वेळ आपण चौफुल्याने विणत होतो. आता हे क्रॉस स्टिच पॅटर्न चालू झालेला आहे. इथून पुढे परत 2 क्रीम कलरचे मोती. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आणि हा एक क्रीम कलरचा घ्यायचा. परत सेम आणि पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यातून सुई काढून घेतली मी आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक चिंतामणी घ्यायचा, हा एक क्रीम कलरचा घ्यायचा.
पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता 2 क्रीम कलरचे मोती, 2. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, आता पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. इथे आता एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि हा एक चिंतामणी कलरचा मोती घ्यायचा. तसे हे 2 मोती घेतले. विणताना आपण सेम विणणार आहोत. या मोत्यातून सुई काढून घेतली. आता हा एकच मोती आहे गुलाबी, त्याच्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे आपण 3 मोती घेणार आहोत. त्यातला हा पहिला पिवळा घेणार आहे, मग हा गुलाबी आणि मग हा चिंतामणी, असे 3ही कलरचे मी मोती घेतलेले आहेत. त्याच मोत्यातून परत अशी सुई काढून घ्यायची. असं डिझाईन आले. आता पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक चिंतामणी आणि एक हा गुलाबी, असे 2 मोती घेतले. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक हा गुलाबी घेतलाय आणि एक हा चिंतामणी कलरचा, असे 2 मोती घेतले. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून एका आपण सुई काढून घेणार आहोत. आता इथे आपल्याला हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि हा एक इथे चिंतामणी, असे 3 मोती घेतले. परत त्याच एका मोत्यातून सुई मी अशी काढून घेतली. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता मी इथे ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस होता, तर 1 2 3 आणि 4 चौथ्या मोत्यातून, म्हणजे या गुलाबी मोत्यातून उजवीकडे तंगूस काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक पिवळा घेतला आहे आणि हा एक गुलाबी घेतलेला आहे. परत सेम विणायचे.
पुढच्या 2 मोत्यातून पण मी ही सुई काढून घेतलेली आहे. आणि आता इथे जे आपल्याला 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक चिंतामणी घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी घ्यायचा आहे. आणि परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या मोत्यांमधून पण सुई मी काढून घेणार आहे. एक, हा एक, अजून आणि हा चिंतामणी. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला मी हा एक चिंतामणी घेतला आणि हा एक क्रीम कलरचा घेतला. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घेणार आहे, त्यातला हा एक मी पिवळा घेणार आहे आणि हा एक गुलाबी. असे 2 मोती घेतले. परत सेम विणणार आहे. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता मी ह्या एकट्या गुलाबी मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे. त्यातले मी हे 2 चिंतामणी कलरचे घेणार आहे आणि हा एक गुलाबी. असे हे 3 मोती घेतले आणि परत त्याच गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. परत आता या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या पण ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आपल्याला आता जे 2 मोती घ्यायचे, त्यातला पहिला हा आपण एक गुलाबी घेणार आहोत आणि मग हा चिंतामणी. मग परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे मात्र आपण जे 2 मोती घेणार आहोत, त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि हा एक चिंतामणी कलरचा घ्यायचा आहे. आणि परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घेतलेली आहे. आता इथे एक चिंतामणी कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत सेम विणायचं आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता एक हा पिवळा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे. सेम विणायचं आहे. त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. परत आता हा जो गुलाबी मोती आहे एकटाच, त्याच्यातून मी सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 3 मोती घ्यायचे. त्यातले हे 2 चिंतामणी घेतले आणि हा एक गुलाबी घेतला. परत त्याच गुलाबी मोत्यातून सुई मी काढून घेतली. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता
या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे। आता या पुढच्या 2 मोत्यातून पण मी सुई काढून घेतलेली आहे। इथे आपली पुढची ओळ चालू झालेली आहे। तर आता इथे जे 2 मोती घ्यायचेत आपल्याला, त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक चिंतामणी घ्यायचा आहे। या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची। परत या पिवळ्या मोत्यातून पण मी सुई काढून घेतली। पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घेणार आहे आणि ह्या आता इथे जे 2 मोती घ्यायचेत त्यातला आता हा एक आपण क्रीम कलरचा घेणार आहोत आणि हा एक चिंतामणी कलरचा घेणार आहोत। परत त्याच 2 मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे। आणि पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची। आता इथे परत 2 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे आणि 2 परत याच 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। त्याच्या पुढच्या पण 2 मोत्यातून ही सुई अशी काढून घेणार आहे आणि आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला मी हा एक चिंतामणी कलरचा घेणार आहे आणि हा एक क्रीम कलरचा घेणार आहे। आणि परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेणार आहे, 1 आणि 2। आता हा जो एक मोती आहे त्याच्यातून पण मी सुई काढून घेतलेली आहे आणि इथे आता आपण 3 ग्रीन कलरचे मोती घेणार आहोत, 1 2 आणि 3। परत या मोत्यातून सुई वर आणणार आहे। इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे। पुढच्या या मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे। आता इथे 2 क्रीम कलरचे मोती, 2 पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली, 2 परत क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे। पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे। इथे पण 2 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे आहे। आता इथे पुढच्या 2 मोत्यातून मी सुई काढून घेतली। आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक चिंतामणी कलरचा घ्यायचा आहे आणि एक क्रीम, परत त्याच 2 मोत्यातून सुई मी काढून घेतलेली आहे। आता ह्या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे
3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि 3 परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे। इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे। आता परत या मोत्यातून सुई काढून घेतली आणि पुढच्या 1 आणि 2 ह्या मोत्यातून पण मी सुई काढून घेणार आहे। आणि ही ओळ जी आहे ही आपल्याला आता पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायची आहे। दोन क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि पूर्ण ही ओळ विणून घ्यायची आहे। आता हा जो मोती आहे त्याच्यातून मी सुई काढून घेतलेली आहे आणि इथे आता परत 3 क्रीम कलरचे मोती मी घेणार आहे। आता ह्या मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे आणि इथे हे 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहे आणि हा जो मोती आहे हा म्हणजे इथे 1 2 आणि हा तिसरा या मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे। आणि परत तिकडे वरच्या दिशेने सुई आणणार आहे। आजचा हा व्हिडिओचा भाग मी इथे संपवणार आहे। आता पुढचा आणि शेवटचा भाग मी नंतर परत अपलोड करणार आहे। तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।